काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा शहरामध्ये श्रीराम राज्य उत्सव समिती आणि नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानी ध्वजाचे पोस्टर जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन मशाल पेटवून भारत मातेची प्रतिमा आणि भगवा ध्वज हातामध्ये घेऊन नेवासा शहरामधून निषेध रॅली काढण्यात आली आहे। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा शहरात श्रीराम राज्य उत्सव समिती आणि नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाकिस्तानी ध्वजाचं पोस्टर जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन मशाल पेटवून भारत मातेची प्रतिमा आणि भगवा ध्वज हातामध्ये घेऊन नेवासा शहरामधनं निषेध रॅली काढण्यात आली आहे। शुक्रवारी 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6च्या दरम्यान खोलेश्वर गणपती चौकामधनं निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली। सदरची रॅली ही नगरपंचायत चौक, डॉक्टर हेगडेवार चौक, जुना सेंट्रल बँक चौक तसेच धर्मवीर संभाजी चौक मार्गानं श्रीरामपूर रोडनं पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये दाखल झाला। त्यानंतर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून नेवासा पोलिसांना निवेदन देण्यात आलंय आणि या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। परंतु उद्याच्याला आपल्या प्रत्येक गल्लोगल्ली ते जर अशा पद्धतीने जर शिरकाव करू लागले आणि ही जर मानसिकता त्यांची जर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जर जायला लागली, नुकतंच आपण पश्चिम बंगालमध्ये देखील पाहिलं, हिंदूंच्या घरांना हिंदूंच्या घरातून काढून मारले गेलं, टार्गेट करून मारले गेलं। तर असं समजू नका का फक्त हा काश्मीरमध्ये घडला, तर हा पश्चिम बंगालमध्ये सुद्धा घडलाय आणि असाच प्रकार कुठेही घडू शकतो। याची साशंकता आपण कुठेही बाळगू शकतो, असं कुठेही घडू शकतं। त्यामुळे सर्व हिंदूंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि वारंवार सांगूनही हिंदू कुठेतरी अचानकपणे झोपी जातो आणि असे हल्ले वारंवार होतात। आज आपण आपल्या तहसीलदार साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना यांना निवेदन देत आहोत। आपल्या सकल हिंदू समाज आणि श्रीराम राज्य उत्सव समितीच्या वतीने आपण हे निवेदन देत आहोत। आपण सर्व संविधानिक मार्गाने हे आपण निवेदन देत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्या हिंदू म्हणून जो मूळ आहे, या आतंकवाद्यांचा मूळ आहे, तो म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर। पाक ऑक्युपाईड काश्मीर आपल्या भारतामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या आतंकवादी कारवाया त्यांना येण्याचा रस्ता हा कायमस्वरूपी खुला असणार आहे। कारण की हा जो एरिया आहे हा पहाडी एरिया आहे आणि त्या एरियातून हे कुठून ना कुठून मार्ग काढून तिथल्या स्थानिक नागरिकांचा त्यांना फसवून त्यांचा वापर करून ते आपल्या भारतात प्रवेश करतात आणि आपल्यावर हल्ले करतात। तर निश्चित हा पाक ऑक्युपाईड काश्मीर भारताचा झाला पाहिजे। यासाठी आपण सर्वांनी एक घोषणा देऊया, पाक ऑक्युपाईड काश्मीर आपला झालाच पाहिजे, पाक ऑक्युपाईड काश्मीर आपला झालाच पाहिजे। आणि हा पाक ऑक्युपाईड काश्मीर आज आपल्या भारताचं होण्यामागचं आपलं जे काही हिंदू राष्ट्राचं संकल्पना आहे, त्या हिंदू राष्ट्र संकल्पनासाठी हा पाक ऑक्युपाईड काश्मीर ही पहिली पायरी असणार आहे। त्यामुळे सर्वांनी, इथं जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनी आणि या सर्व हा निरोप पाठवा की आज या भारत सरकारने, कोणताही असू, भारत सरकारने हा पाक ऑक्युपाईड काश्मीर या निमित्ताने आपल्या ताब्यात आला पाहिजे आणि त्या दृष्टीने कोणताही त्यांचं आंतरराष्ट्रीय परिषद असू नाही तर भारतीय जवानांना मार्फत तर ते पाक ऑक्युपाईड काश्मीर आपल्या भारतामध्ये आला पाहिजे। हा आपला प्रामुख्याने आज निवेदनाचा विषय आहे। कारण की आपण दररोज निवेदन देतो, निषेध व्यक्त करतो, निषेध व्यक्त करून पुढचं काहीच होत नाही, परंतु आज मुळावर घाव घालायचं म्हणजे हा पाक ऑक्युपाईड काश्मीर हा आपला झाला पाहिजे। यासाठी आज आपल्या या सर्व आपण जमलेलो आहोत आणि आपण आज आपले जे काही परीक्षाविधीन साहेब आहेत, खाडेसाहेब, जे कोणी उपलब्ध असतील त्यांच्याकडे आपण हे निवेदन देणार आहोत। हल्ल्यामुळे आज हळहळलेलं आहे आणि या हल्ल्यामध्ये जर आपण मृतांची पुढे लोकेशन बघितलं, कोण कुठं राहत होतं, तर तामिळनाडूमधले लोक मेलेले आहेत,
गुजरातमधले लोक मारलेले आहेत, महाराष्ट्रामधले लोक मारलेले, पश्चिम बंगालचे माणूस मारलेला आहे, अरुणाचल प्रदेशचा देखील एक व्यक्ती याच्यामध्ये या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. म्हणजे आपल्या सर्वांची एक आयडेंटिटी बघूनच या लोकांनी, इस्लामी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि आपल्या लोकांना विचारून, तुमचे धर्म पंथ विचारून आपल्या लोकांवरती हा मारण्याचं काम केलं. आणि जे काही लोक या गोष्टीमध्ये देखील राजकारण करत आहेत, सर्वप्रथम आपण समाज जागृती होत असताना याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्यामधल्या काही लोकांना जो सेक्युलरिझमचा किडा चावलेला आहे त्यांचाही आपल्याला बंदोबस्त सर्वात प्रथम करावा लागणार आहे. म्हणजे की तिथं जी व्यक्ती आहे, जी एक आमची भगिनी आहे, जिला विचारण्यात तिला ती समोर सांगते की बुवा विचारून गोळी मारली, आणि इकडं मीडियामध्ये काही लोक म्हणताय की असं काही झालंच नाही. हे लोकांना, अशा लोकांमुळं आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरती वेगळा मेसेज जातो. आपण भारत देश कमकुवत दिसतो आणि जे असं दिसतं की देशातल्या लोकांची एकजुटता नाही, आणि हे आपल्यातलेच काही लोक अशा पद्धतीने बोलतात आणि देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. एकजूट तर आपण या निमित्ताने आपलं कार्य चालूच आहे की आपण हिंदू समाजाची एकजूट व्हावी. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.